औचित्यवाडी येथील उपराळा तलाव परिसरात चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याच्या शेतीपंपाच्या विद्युत वायरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली। या चोरीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे। काही दिवसापूर्वीच याच परिसरात 17हून अधिक शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी झालेली ही चोरी म्हणजे चोरांनी पोलिसांना दिलेले थेट आव्हान मानले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोजच्या प्रमाणे शेतकरी काल रात्री आपले शेतीपंप बंद करून घरी गेले होते। आज सकाळी 9च्या सुमारास जेव्हा शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्यास उपराळा तलाव येथे गेले तेव्हा त्यांना शेतीपंपाच्या वायरी कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले। हा प्रकार पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली। या ताज्या चोरीच्या घटनेत खालील संस्था व शेतकऱ्याचे अंदाजे 5 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। चिमकाई देवी पाणीसाठा पुरवठा संस्था, अवधूत मोरबाळे, मधु अंगज, शहाजी अंगज। काही दिवसापूर्वीच याच उपराळा तलावावरून 17हून अधिक शेतकऱ्याच्या केबल चोरीला गेल्या होत्या। त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच चोरांनी पुन्हा त्याच ठिकाणी धाडस दाखवून लाखो रुपयाच्या केबल लंपास केल्या। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता चोराच्या या वाढत्या सुळसुळाटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडले आहे, अशा भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। घटनेची माहिती मिळताच बाधित शेतकऱ्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। मुरगुड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून घटनास्थळाची पाहणी केली आहे। या परिसरातील चोरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरांना तात्काळ गजाआड करावी, अशी जोरदार मागणी औचित्यवाडी व परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।